चला सॉरी गाईज, चालू करूया आपण करंट इलेक्ट्रिसिटी लेसन नंबर 3 स्टँडर्ड 9. तुमचं सायन्स घेतो पार्ट 1. सो हा जो लेसन आहे हा आपण सायमल्टेनियसली घेणार आहोत, कारण आपल्याकडे जे काही मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहेत त्याचबरोबर सेमीवाले आहेत त्यांना सुद्धा हा धडा कळेल, आणि माझ्या मते सायमल्टेनियस अभ्यास करणं हे उपयुक्त ठरतं सर्वांसाठी, नॉट ओनली फॉर सेमीवाले, बिकॉज सगळ्यांनाच एक महत्व पडतं. यात होतं काय की आपल्याला सुद्धा काही इंग्रजी शब्द कळतात आणि काही मराठीतून काही कन्सेप्ट आपले नक्की क्लिअर होतात, बाकी काही नाही. लक्षात घ्या, एखादा सब्जेक्ट पूर्णच शिकणं किंवा टोटल इंग्लिश मधून शिकणं आणि तो थोडासा आपण सेमी मधून शिकणं यात फरक असू नये. सो आपण शिकणार आहोत, वी आर गोइंग टू लर्न पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, व्हॉट आर द कंडक्टर्स अँड इन्सुलेटर्स, दॅट इज बॅड कंडक्टर्स, electrical resistance and Ohm's law, and connection of resistors and effective resistance, राईट. हे आपण या ठिकाणी शिकणार आहोत. ठीक आहे, चलो रिपीट करतो काय काय शिकायचं बघा आपल्याला. सिमरन आली का? सिमरन, सिमरन आर यू देअर? सिमरन आहे का? सिमरन आहे, ठीक आहे. बोलू आपण नंतर. सर, विभव आणि विभवांत म्हणजे काय शिकायचं आहे, वाहक आणि विसंवाहक म्हणजे काय, विद्युत रोध आणि ओमचा नियम शिकायचा आपल्याला, आणि रोधांची जोडणी, एकसर जोडणी, समांतर जोडणी आणि परिणामी रोध आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, चला प्रगती आली, 2 मिनिटं देऊ आपण आणि चालू करूया. 2 मिनिटं द्या बाळांनो, चालू करतो मी. चला सॉरी बघा. सो इलेक्ट्रिसिटीचा कन्सेप्ट आहे, यू ऑलरेडी हॅव स्टडीड इन लास्ट इयर, थोडा तुम्ही लास्ट इयरला सुद्धा शिकलात, बिकॉज यू हॅड इट. तुम्हाला ऑलरेडी स्टँडर्ड 8 मध्ये ऑलरेडी तुमचा इलेक्ट्रिसिटी झालेला आहे, पण स्टील तुम्हाला रिपिटेशन आहे आणि थोडंसं ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला शिकायचं आहे. सो इलेक्ट्रिसिटी इज व्हॉट इज ऑफ utmost importance in the modern world. We depend on it for almost everything in our day-to-day life. In order to avoid the inconvenience faced due to failure of power supply, hospitals, banks, offices, and private institutions make alternative arrangement with the help of generators. Electricity is used for running electric furnaces, electrical motors, and several other instruments used in what, guys? Network जातात साईलचा, in industries. So domestic appliances कोणकोणते आहेत, like fridge, electric oven म्हणा, then mixer, fans, washing machines, vacuum cleaner, roti maker. माहिती आहे मला रोटी मेकर असं चपात्या बनवण्याचं यंत्र असतं ते ऍक्च्युली. have helped us by, just a minute, by saving time and labor. All these devices cannot be run without electricity. समजलं तुम्हाला? थोडं आता सायमल्टेनियसली आपण अभ्यास करूया, बिकॉज यामुळे महत्वाचं त्याचं आधुनिक काळामध्ये तुम्हाला विजेचे, आधुनिक जे जग आहे त्या विजेचे अनन्यसाधारण महत्व आपल्याला पाहायला मिळेल. दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी आपण विजेवर अवलंबून आहोत की नाही. बघा ना, आज आपण जे काही अभ्यास करतोय तो सुद्धा विजेमुळे करतोय. का बरं? कारण मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, इव्हन मला लॅपटॉप चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रिसिटी पाहिजे. वीज नसताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी तुम्हाला दवाखाने, बँका, कार्यालय, खासगी संस्थांमध्ये जनित्र असतं, जनरेटर. आपल्या क्लासमध्ये सुद्धा इन्व्हर्टर आहे, घरामध्ये सुद्धा इन्व्हर्टर असतं. अशी पर्याय व्यवस्था करून ठेवलेली असते. पुढे बघा, तर विद्युत भट्ट्या ज्याला इलेक्ट्रिक ओव्हन म्हणतात, विद्युत चलित ज्याला मोटर म्हणतात, यांचे चलन आणि विशिष्ट उपकरणांच्या वापरासाठी उद्योगधंद्यांमध्ये विजेचा वापर केला जातो. आता जे काही घरची यंत्र आहेत, जसं कोणतं आहे बघा, फ्रीज आहे, विद्युत ओव्हन आहे, मिक्सर आहे, पंखे आहेत, धुलाई यंत्र ज्याला वॉशिंग मशीन म्हणतो आपण, निर्वात स्वच्छता यंत्र जसं व्हॅक्युम क्लीनर आहे आपल्याकडे बऱ्याच घरामध्ये असतं, रोटी मेकर आहे, चपाती बनवण्याचं यंत्र. यासाठी तुम्हाला या सर्व घरगुती साधनांनी आपली श्रम आणि वेळेची बचत होत आहे. या सर्व उपकरणांना चालवण्यासाठी तुम्हाला विजेशिवाय पर्याय आहे का? नाही. विजेशिवाय पर्याय तुम्हाला आहे का? नाही. लक्षात घ्या. सो नॉट ओनली ह्युमन, आता नुसते माणसं आहेत का बाळांनो? नाही, माणसाच नाही तर नॉट ओनली ह्युमन बीइंग्स बट ऑल्सो अॅनिमल्स ऑल्सो यूज इलेक्ट्रिसिटी. कसं काय बघा बरं. फॉर एक्झाम्पल, फिशेस सच ॲज ईल्स यूज इलेक्ट्रिसिटी टू कॅच देअर प्रे अँड ऑल्सो फॉर सेल्फ डिफेन्स. Lightning that strikes the earth is an excellent example of natural flow of electricity. What if we could collect and store this electricity? आता ही इलेक्ट्रिसिटी जी मिळते ना आपल्याला ती वापरायची कशी बघा.
तर मग त्या माणसांनाच इलेक्ट्रिसिटी लागते का, वीज लागते का? नाही. बघा, तर काही जिवंत प्राणी असे आहेत त्यांना ते सुद्धा विजेचा वापर करतात. जसा ईल हा एक मासा आहे. हा मासा आपले भक्ष्य पकडण्यासाठी व स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विजेचा वापर करत असतो. कडाडून पडणारी वीज ही नैसर्गिक विद्युत प्रवाहाचे उत्तम उदाहरण आहे. ही वीज जर आपण साठवू शकलो तर, ही वीज आपण साठवू शकलो तर. सो गाइस, लेट्स सी काय दिलं पुढे. Now, you have given potential and potential difference. Before that, what is given to you? For the generation of electricity, water is released from the dam at a higher level, and because of gravity, it falls to a lower level. That thus we know the direction of flow of water between 2 points depends on levels of the 2 points. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सपोज या ठिकाणी डोंगर आहे आणि या ठिकाणी सपोज किंवा डोंगर किंवा एखादा इथे तुम्ही पाणी जिथून सोडलं ते पाणी आपोआप खालीच येणार आहे. दॅट मीन्स दी वॉटर, द फ्लो ऑफ वॉटर डिपेंड्स ऑन द लेवल ऑफ द 2 पॉइंट्स. कोणता पॉईंट वर आहे, ओके, त्यानुसार डिपेंड करतं की तुमचा वॉटरचा फ्लो काय आहे तो. राईट, समजतंय का? बघा, धबधबा तुम्ही पाहिला असेल बऱ्याच मुलांनी. तर धबधब्यामध्ये काय होतं की बऱ्याच धबधब्याच्या ठिकाणी हे तुमचे केंद्र असतात, त्याला विद्युत निर्मिती म्हणतात. विद्युत निर्मिती केंद्र असतात, ज्याला विद्युत प्रकल्प बऱ्याच ठिकाणी बांधलेले आहेत. चलो, सो धरणातील पाणी उंच पातळीवरून सोडण्यात येते व गुरुत्वाकर्षणामध्ये कुठे जातं, खाली जातं, साहजिकच आहे. तर आपल्याला माहित आहे की दोन बिंदूमध्ये पाण्याच्या प्रवाहाची दिशा त्या बिंदूंच्या पातळीवर अवलंबून असते. आणि याच्यावरूनच आपल्याला शिकायचं आहे पुढे पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स, ज्याला विभव आणि विभवांतर असे म्हणतात. विभव आणि विभवांतर किंवा पोटेन्शियल अँड पोटेन्शियल डिफरन्स. गेटिंग गाइस? ओके, चलो ना. आता काय दिलं बघा तुम्हाला, इथे एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. येस, काय दिलं तुम्हाला? यू हॅव टू टेक 2 प्लास्टिक बॉटल्स, रबर ट्यूब घ्यायचे, क्लॅम्प घ्यायचा आहे, वॉटर घ्यायचं, पाणी घ्यायचंय. प्रोसिजरली सेटअप द एक्सपेरिमेंट ॲज शोन. सेटअप करायचं आहे. क्लॅम्प म्हणजे काय, इथे तुम्हाला अडवलेलं आहे पाणी. राईट ना. फर्स्ट देन रिमूव्ह द क्लॅम्प फ्रॉम द रबर. आता एक क्लॅम्प रिमूव्ह करायचं, हे काढून टाकायचं. म्हणजे तुम्हाला ही अशी डायग्राम मिळेल ठिकाणी. आणि यू हॅव टू ऑब्झर्व सम थिंग्स. नोट युअर ऑब्झर्वेशन, एक्सप्लोर करायचं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. फर्स्ट, व्हॉट हॅपन्स वेन द क्लॅम्प इज रिमूव्ह. आता क्लॅम्प जेव्हा रिमूव्ह करतो, हे जेव्हा रिमूव्ह केलं तर काय झालं बघा तुम्ही, दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय डिफरन्स पाहायला मिळाला. इथली बघा, द लेवल, वॉटर लेवल डिक्रीज झाली इथे थोडीशी. बघा इथे दिसतं तुम्हाला, इथे बघा ही लेवल होती, डिक्रीज झाली. अँड याची लेवल इन्क्रीज झाली. सेकंड जो आहे ना बॉटमचा, त्याची लेवल इन्क्रीज झाली. गेटिंग गाइस? ओके. अँड व्हॉट डज द वॉटर स्टॉप फ्लोईंग. पाणी थांबलं का व्हायचं? येस. सो थोड्या वेळाने पाणी थांबलं. व्हाय? का बरं थांबलं? बिकॉज देअर इज अ म्हणतात ना, एक पोटेन्शियल त्या ठिकाणी तयार झालं, विभव त्या ठिकाणी तयार झालेलं आहे. राईट, सांगणार आहे करून. जस्ट लाईक वॉटर, द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज बिटवीन 2 पॉइंट्स डिपेंड ऑन द काइंड ऑफ इलेक्ट्रिक लेवल ॲट दोज पॉइंट्स. दिस लेवल इज नोन ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. समजलं? त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल असे म्हणतात. जसं आहे त्याच्यामध्ये पाण्याबाबतीत, तसंच विजेबाबत आहे. बघा, परत तो एक एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला परत समजून सांगतो, म्हणजे तुम्हाला आणखी थोडंसं क्लिअर कट कळेल. नेटवर्क जात असतं तर प्लीज जॉईन करत जा. परत मी इथे तुम्हाला लगेच जॉईन करून घेतोय विदाउट वेस्टिंग अ मिनिट. कुठला वेळ वाया घालत नाही बघा. सो पाहूया पुढे काय दिलं तुम्हाला. बघा, 2 प्लास्टिकच्या बाटल्या घ्या, रबरी नळी घ्या, चिमटा घ्या, पाणी घ्या. अशी एक रचना करा. ही पहिली आकृती आपली. ठीक आहे. आकृती 3.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे रचना करा. नंतर काय करायचं, हा जो चिमटा आहे, हा चिमटा काढून घ्यायचा. चिमटा घ्यायचं काय होणार, साहजिकच पाणी या ठिकाणी वाहणार आणि या टँक मधलं पाणी, इथून पाणी कमी होणार आणि इथे पाणी वाढणार. हे कुठपर्यंत चालणार, जोपर्यंत एक पोटेन्शियल किंवा विभव तयार होत नाही तोपर्यंत ते चालणार. असंच विभवांतर तयार होतं कुठे, इलेक्ट्रिसिटी मध्ये. समजलं तुम्हाला? काय प्रश्न आहे? चिमटा काढल्यावर काय होते, पाण्याचा प्रवाह बंद होतो का, पाण्याचा प्रवाह अधिक प्रवाह सुरू झाला, काय करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला वाटतं की अधिक प्रवाह तर तुम्हाला काय करावं लागेल, याची उंची वाढवावी लागेल. राईट. तर पाण्याप्रमाणेच विद्युत धारेचा प्रवाह एका प्रकारच्या विद्युत पातळीवर अवलंबून असतो, म्हणून त्या विद्युत पातळीस विद्युत विभव असे म्हणतात. काय म्हणतात? त्याला विद्युत विभव असे म्हणतात. हे पुढे आणखी तुम्हाला क्लिअरली समजून सांगणारच आहे मी, तुम्हाला ते नक्कीच कळून जाईल पुढे. बघा, हे तुम्हाला थोडंसं कठीण वाटेल, पण डोंट वरी, मी तुम्हाला आणखी क्लिअर करून देतो, सांगतो तुम्हाला.
So positive charge flows from a higher potential difference to a lower potential difference. Higher potential to lower potential, sorry. We have said earlier that electricity flows due to the conduction of negatively charged electrons. Electrons flow from the point of lower potential to a point of higher potential. A lightning strike is the flow of electron from a point of lower, that is negative potential, on the clouds of the to the point of higher, that is zero potential on the earth. We shall study the definition of electric potential in the higher standard. तुम्हाला पुढे शिकायचं आहे तर हे आहे अजून तुम्हाला परत समजून सांगतो बघा मी असं मी तुम्हाला व्हिडिओ पॉज करून तुम्हाला समजून सांगतच आहे मी सगळं. फक्त प्रॉब्लेम होतो की काही गोष्टी आपल्याला सॉरी. तर धनविद्युत प्रवाह हा काय असतो तर हा अधिक विभव असलेल्या बिंदूपासून कमी विभव असलेल्या बिंदूकडे प्रभावित होतो. मी तुम्हाला आता सर्व गोष्टी एक्सप्लेन केल्या. आपण यापूर्वी अभ्यासले आहे की विद्युत प्रवाह इलेक्ट्रॉन्सच्या ज्याचा विद्युत प्रवाह कसा असतो ऋण असतो वहनामुळे होतो. इलेक्ट्रॉन कमी विद्युत विभवाच्या बिंदूपासून अधिक विभव असलेल्या बिंदूकडे प्रवाहित होतात. आकाशात चमकणारी वीज म्हणजे कमी विभव असलेल्या ढगातून अधिक विभव असलेल्या जमिनीपर्यंत येणारा इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह असतो. म्हणून आपण म्हणतो ना वीज पडली, बरोबर. तुम्ही ऐकलं असेल ना कधी कधी वीज पडली कुठेतरी, कोणातरी अपघात झाला वगैरे असं तुम्ही ऐकलं असेल. तर हे सर्व या कारणामुळे होत असतं. लक्षात घ्या, या कारणामुळे सर्व गोष्टी होत असतात. कशामुळे तर या पोटेन्शियल डिफरन्स किंवा विभवाच्यामुळे. लक्ष द्या पुढे. हा चला. तर वाहक ए तुम्हाला दाखवलंय आणि वाहक बी या हे जे दोन बिंदू आहेत, या दोन बिंदूंमधील जे विभवांतर वाहकांमध्ये जे फरक आहे विभवांमधील त्याला म्हणतात विभव अंतर किंवा विभवांतर. किंवा तुम्हाला द डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज ऑफ पोटेन्शियल्स ऍट पॉइंट ए अँड बी इज नोन एज पोटेन्शियल डिफरन्स. दिस बघायचं. हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल इथे आहे, हे जे लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, या दोघांमधला जो डिफरन्स आहे दॅट इज नोन एज पीडी पोटेन्शियल डिफरन्स त्याला म्हणतात. ही एक कंडक्टिंग वायर आहे दोघांमध्ये. हा एक आहे ए पॉझिटिव्ह आहे, हा बी निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हली चार्ज कंडक्टर आणि निगेटिव्हली चार्ज कंडक्टर. सध्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह तुम्ही बऱ्याचशा ऐकत असाल कोरोना बाबतीमध्ये. कोरोना पॉझिटिव्ह कोरोना निगेटिव्ह सोडून द्यायचे. स्टँड विथ इन्सुलेटिंग कव्हरिंग आणि स्टँड विथ इन्सुलेटिंग कव्हरिंग हे दोन स्टँड आहेत. पण इथे काय हा पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि हा निगेटिव्ह चार्ज आहे. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज आहे. मग दोघांमध्ये डिफरन्स दॅट इज नोन एज पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स 3.2 मध्ये. कंडक्टर ए इज ॲट अ हायर पोटेन्शियल. लक्षात घ्या, हा कोणता आहे तुमचा हायर पोटेन्शियल आहे. हा इलेक्ट्रिक पोटेन्शियल या ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी दिलेलं आहे, राईट. अँड दॅन कंडक्टर बी वेन दीज टू आर कनेक्टेड बाय अ कंडक्टिंग वायर. दिसतं तुम्हाला ही कंडक्टिंग वायर आहे, दोघांना इथं जॉईन केलेलं आपण या ठिकाणी. वी हॅव जॉईन देम. Then what happens guys, a potential difference is created between its two ends and electrons will flow from B to A through the wire. B to A electrons असे जातील. Why? कारण इथे हाय इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, इथे लो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज, दे विल मूव्ह टुवर्ड्स द पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. So this flow will continue until two conductors A and B have the same potential. हे जो हा फ्लो आहे, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम B to A will continue. कुठपर्यंत कंटिन्यू होणार? Till the potential is same. Till the potential of A and B is same. Same. Okay. Yes. That is under their potential difference becomes zero only. PD zero पाहिजे. सेम आहे ना, मग झिरो झाला पाहिजे तुमचा. Only then will the flow of electrons stop. त्यावेळेस इलेक्ट्रॉनचा फ्लो स्टॉप होणार आहे. सो वर्क हॅज टू बी डन अगेन्स्ट द इलेक्ट्रिक फील्ड टू टेक अ पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम अ पॉइंट ऑफ लोअर पोटेन्शियल टू अ हायर पोटेन्शियल. राईट गाईज, थोडंसं परत रिपीट करतो, मग तुम्हाला आणखी क्लिअर कट कळेल आणि तुम्हाला परत समजून सांगतो. टेन्शन घेऊ नका. आता बघा, नीट लक्ष द्यायचं. समज तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतं बघा. तुम्हाला दिसतंय की उच्च विद्युत विभव. एक सेकंड. या इथे तुम्हाला दिलं उच्च विद्युत विभव. या ठिकाणी कमी विद्युत विभव हा आहे तुमचा धनप्रभारित वाहक आहे, ज्याला रोधक पदार्थाचे आवरण असलेला एक स्टँड आहे. या ठिकाणी त्याला नाव दिलं आहे ए. इथे आहे तुम्हाला कमी विद्युत विभव असलेला बी. हा काय आहे तर वाहक आहे, रोधक पदार्थाचे आवरण त्याला पण दिलेलं आहे. आणि हा आहे तुमचा ऋणप्रभारित वाहक आहे. ठीक आहे. आता या दोघांना जोडलेलं आहे कशाने? वीज वाहक तारेने जोडलेलं आहे. आता नीट लक्ष द्या.
ए हा जो वाहक ए आहे, ए हा जास्त विभव असलेला वाहक कंडक्टर आहे, बी हा कमी विभव असलेला कंडक्टर किंवा वाहक आहे. जर या दोन्ही वाहक जर आपण तारेने जोडले तर तारेच्या दोन टोकांमध्ये विभवांतर निर्माण होईल आणि इलेक्ट्रॉनचा प्रवाह कुठे होईल, बी कडून ए कडे सुरू होईल. कुठून, बी कडून ए कडे इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू होईल. बरोबर. आता जेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह सुरू होतो त्याच वेळेस विजेचा प्रवाह त्याच्या अपोजिट दिशेने सुद्धा सुरू होत असतो, एवढं लक्षात ठेवायचंय. तर ए आणि बी या दोन्ही प्रवाहकातील विद्युत विभव समान होईपर्यंत हा प्रवाह सुरू राहील. म्हणजे या दोन्ही वाहकातील विभवांतर किती होईल, 0 होईल. बरोबर. तेव्हा इलेक्ट्रॉनचा प्रवाह या ठिकाणी थांबला जाईल. आता हे जे काही कार्य करायचं आहे, लक्षात घ्या, थोडंसं तुम्हाला कठीण वाटेल, पण हे जे काही कार्य करायचं आहे, धनविद्युत प्रभार मात्र कमी विभवावरून त्यापेक्षा जास्त विभवावर स्थानांतरित करण्यास विद्युत क्षेत्राच्या विरुद्ध कार्य करावे लागते. लक्षात घ्या. Okay guys, so let's go ahead and we'll learn about potential difference of a cell. आता कुठे जायचं मला, सेल मध्ये जायचं आहे. सेल मध्ये ऑफ अ सेल. So the potential difference between two positive and negative terminals of a cell is the potential difference of that cell. This potential difference is caused by chemical reactions occurring inside the cell. The potential difference sets the electrons in motions and the resultant flow of electricity through a conducting wire connected to the two ends of the cell. The amount of work done to carry the unit positive charge from point A to point B is known as electric potential difference between the 2 points. Getting guys? So the potential difference between two parts is what? Work upon total charge transfer. That is W. V is equal to W upon Q. V is equal to W upon Q. So unit delay V means volt. बघा. V म्हणजे काय? Potential difference. त्याचं volt काय आहे? Volt is the unit of expression. Then वर्क डन इज जूल. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे वर्कचं जूल मध्ये येतं. अँड क्यूचं येतं कुलोम मध्ये. काय येतं? कुलोम. दॅट इज चार्ज. सो द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्स इज याचं युनिट काय आहे तर व्होल्ट आहे. किती आहे ते? व्होल्ट. आता याची सगळी नावं आहेत, नाही सगळे नाव कशी आहेत तर शास्त्रज्ञांची नावे आहेत. दे आर ऑल दी नेम्स ऑफ दी सायंटिस्ट. ओके. किंवा ज्यांनी इन्व्हेन्शन्स केले त्यांची नावं आहेत. इथे बघा तुम्हाला न्यूक्लियस दिसतोय, सिंगल ॲटम आहे आणि इलेक्ट्रॉन्स तुम्हाला या ठिकाणी दिसतं. बघा इलेक्ट्रॉन्स, मी ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड दी न्यूक्लियस. विकली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे असे असतात जे रॅन्डमली फिरत असतात. अँड फ्री इलेक्ट्रॉन्स मूव्ह फ्रीली फ्रॉम द ॲटम टू ॲटम. ते फ्री मध्ये असतात. हे फ्री इलेक्ट्रॉन्स, लक्षात घ्या, फ्री आहेत. अजून त्याच्यावर कोणताही म्हणतात ना, देर इज नो एक्सटर्नल फोर्स अप्लाइड ऑन दॅम. कुठला एक्सटर्नल फोर्स त्यांच्याकडे नाही. परत एकदा बघूया आपण विद्युत घटाचे विभवांतर, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अ सेल. तर विद्युत घटाच्या धन अग्र आणि ऋण अग्र यांच्या विद्युत विभवातील फरक म्हणजे त्या घटाचे विभवांतर होय. विद्युत घटामध्ये होणाऱ्या रासायनिक अभिक्रियेमुळे जे विभवांतर निर्माण होत असते हे विभवांतर इलेक्ट्रॉन्सला गतिमान करते आणि दोन्ही अग्रांना जोडणाऱ्या वाहकामध्ये विद्युत प्रवाह निर्माण होते. ए या बिंदूपासून बी या बिंदूपर्यंत एकक धनप्रभार स्थानांतरित करण्यासाठी जे कार्य करावं लागते त्याला ए आणि बी मधले विभवांतर असे म्हणतात. सूत्र तुम्हाला दिलेलं आहे. विभवांतर म्हणजे काय? कार्यछेदात प्रभार. बघा विभवांतर म्हणजे काय तर कार्यछेदात एकूण प्रभार म्हणजे व्ही बरोबर डब्ल्यू अपॉन क्यू. ही सर्व सूत्र तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा येणार आहेत जवशीच्या तशी. त्यामुळे तुम्ही असं समजून जा की आपण एका प्रकारे 10वीचाच अभ्यास या ठिकाणी करत आहोत. एक व्होल्ट बघा, व्होल्ट काय तर एसआय पद्धतीमध्ये विभवांतराचे एक व्होल्ट आहे. याचा एक आहे व्होल्ट, याचा आहे जूल, ऑलरेडी शिकलो आपण, आणि ह्याचा आहे कुलोम. काय? कुलोम. आणि जी नावं आहेत ना, व्होल्ट, जूल, कुलोम, ही सगळी शास्त्रज्ञांची नावं आहेत, सायंटिस्टची नावं आहेत. आपली पण नावं आली पाहिजेत म्हणजे तुम्ही सुद्धा काहीतरी शोध लावा, तुम्हाला सुद्धा मग तुमची पण नावं त्या ठिकाणी जातील. मुक्त इलेक्ट्रॉन बघा, मुक्त इलेक्ट्रॉन्स कसे असतात तर हे हा अणू आहे, त्या अणुभोवती असे अणू आहे. अणूमध्ये हा तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस आहे, म्हणजे केंद्रक म्हणतो आपण त्याला, आणि त्या केंद्रकाभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स तुम्हाला या ठिकाणी दिसते. मुक्त इलेक्ट्रॉन सगळे कसे आहेत तर मुक्त इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यावर अजून कुठला तरी प्रभाव नाही. आता प्रभाव कधी निर्माण होतो? ज्या वेळेस काय होतं बघा, हे तुम्हाला व्होल्ट दाखवलेला आहे. शास्त्रज्ञ यांना वाचून तुमच्याकडे दोघांचा वेळ पण दाखवलेला सायमल्टेनियसली, कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे आणि सर्वच गडबड आपल्याकडे आहे. ऑनलाईनला अशीच गडबड आहे, काय करणार त्याला. चलो, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट कोण आहे? द इटालियन सायंटिस्ट आहे हा Alessandro Volta constructed the first electric cell
The unit of potential difference is named volt in is unknown. So volta's simple electric cell. हे बघा सिंपल इलेक्ट्रिक सेल आहे आणि दिस इज द सायंटिस्ट व्होल्टा. त्याच्यावर नाव दिलेलं आहे व्होल्ट. समजलं का? बघा दिसतं तुम्हाला. हा शास्त्रज्ञ आहेत अलेक्झांड्रो व्होल्टा. इटालियन शास्त्रज्ञ आहेत. सर्वप्रथम विद्युत घट तयार केला. त्यांच्या सन्मानार्थ जे विभवांतर आहे एकक आहे त्याला आपण म्हणतो व्होल्ट म्हणतो. व्होल्ट असे म्हणतो. हा साधा विद्युत घट, व्होल्टचा साधा विद्युत घट आणि हे ते शास्त्रज्ञ आपल्याला पाहायला मिळत आहे. एक सेकंड. इथे काही किमती तुम्हाला दिलेल्या आहेत. जसं तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं एवढं काही विचारलं जात नाही. जसं 1 मिली व्होल्ट म्हणजे 10⁻³ व्होल्ट. 1 मायक्रोव्होल्ट, 1 मायक्रोव्होल्ट इज इक्वल 10⁻⁶. 1 किलोव्होल्ट 10⁻³ and 1 मेगाव्होल्ट 10⁻⁶ व्होल्ट. एवढं फक्त लक्षात ठेवा. हे सहसा काही विचारत नाही तुम्हाला परीक्षेला. डू यू नो, तुम्हाला माहित पाहिजे त्या गोष्टी. मिली मायक्रो या गोष्टी तुम्हाला थोडं कळायला पाहिजे. मिली म्हणजे -3, मायक्रो म्हणजे -6. एवढं लक्षात ठेवा. 1 मिली व्होल्ट म्हणजे 10⁻³ म्हणजे 10⁻³ व्होल्ट. मायक्रो म्हटलं तर 10⁻⁴. आणि ते किलो आणि मेगा. किलो म्हटलं तर लक्षात ठेवायचं नेहमी 10⁻³ 10⁻³ म्हणजे किती? 1000. लक्षात घ्या. 10⁻³ म्हणजे किती आलं? 1000. किलो मध्ये बघा ना, किलोग्रॅम, त्याचबरोबर किलोमीटर वगैरे. आणि मेगा म्हटलं तर तुमचा 10⁻⁴. या गोष्टी फक्त तुमच्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. त्या पुढे बघा. सॉरी.